2 दिवसापूर्वी आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेविका भाग्यश्री ताई यांचे सासरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यांचे जे पती आहेत त्यांना मारहाण झाली आणि हा चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल झालेला आहे। त्याचे सर्व CCTV फुटेजेस आणि बाकीच्या गोष्टी जर आपण पाहिल्या, त्यांचा इतिहास पाहिला तर कुठेही गुन्हेगारीच्या स्वरूपात त्यांचा काही इतिहास नाही आणि अशा व्यक्तीवर गुन्हा दाखल होणं आणि तो सुद्धा पोलीस निरीक्षक जे आहेत त्यांना सगळी माहिती नसताना त्यांनी हा दाखल केला, त्याबद्दल आम्ही माहिती सर्व अधीक्षकांना दिलेली आहे आणि त्यांनीसुद्धा त्वरित त्या आधारे फोन कॉल्स करून या सगळ्या गोष्टीची व्यवस्थित पडताळणी होईल आणि यातून न्याय भेटेल असं आम्हाला आश्वस्त केलं आहे आणि त्यामुळं त्यांना निवेदन देऊन आम्ही सर्व भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी आलो। त्यांचे नातेवाईक आलेले आहेत आणि ते सर्व परेशान होते गेले 3 ते 4 दिवस आणि आता त्यांना न्याय भेटेल अशी आमची अपेक्षा आहे। मागणी खोटे गुन्हे दाखल झालेले परत घेणे, योग्य ते गुन्हे दाखल करणे आणि न्याय मिळवणं याच्यामध्ये बाकी मारहाण कशामुळे झाली आणि का झाली हे असं दिसतंय प्रथमदर्शनी की नुकतीच निवडणूक बीड नगरपालिकेची झाली आणि त्यातून ज्या गोष्टी निवडणुकीच्या अनुषंगाने जय पराजय होतात याचं वैमनस्य ठेवून कुठंतरी हा प्रकार झाला असं दिसतं।